नमस्कार मंडळी, आपलं किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज बनवत आहोत आपण झुणका. चला तर मग रेसिपीकडे वळूया. आपण पाहत आहोत झुणक्याला लागणारे साहित्य. चाळून घेतलेलं बेसन पीठ आहे, मोठा कांदा कापून घेतलेला, ठेचलेला लसूण, जिरं, हळद, मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर. तर आता फोडणीची तयारी करूयात. पॅन तापत ठेवलेला होता, तापून झालेला आहे. तेल टाकत आहे. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 पळ्या तेल टाकलेलं आहे. तेल आपलं आता गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया. आता जिरंही तडतडलं, कांदा टाकूया. आणि लगेच ठेचलेला लसूण. आपला कांदा आता गोल्डन कलरवर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत चांगला. झुणका ही पटकन होणारी रेसिपी आहे. कधी कधी आपण बाहेर ना आलो वगैरे, आपल्याला भाजीला वेळ नसतो, तर पटकन होणारी बेसन घरामध्ये असेल तर पटकन आपल्याला करताही येतं, वेळही वाचतो आणि गरमागरम खायलाही होतं. जास्त करून त्या कुटुंबांमध्ये जास्त होणारा पदार्थ हा आहे. शेतावर वगैरे गेले तर त्यांना बेसन, त्याच्याबरोबर कांदा, जे हिरव्या पालेभाज्या भेटतात ते कच्चे पण खातात जेवणाबरोबर, ते बेसन वगैरे असं असेल तर. आणि चविष्टही लागतं. आणि बाहेरचं आपण कधी उशीर वगैरे झालं तर, हल्लीचं काही शहरांमध्ये उशीर झालं का घरी येताना चायनीज खा किंवा काय खाऊन येतात, तर त्याच्यापेक्षा असं बेसन वगैरे कधीतरी बनवा. पोटही भरतं आणि साईड इफेक्ट्स पण काय होत नाही. आणि कधीतरी असं चायनीज वगैरे खाल्लेलं ठीक आहे, पण हल्लीची तरुण पिढी जास्त चायनीजकडेच वळते. आता छान लाल झालेला आहे. गॅस मी कमी करून एकदम कमी केलेला आहे. आता हळद टाकते त्याच्यामध्ये. लाल तिखट टाकते चवीप्रमाणे. आपल्याला आवडेल तसं कमी जास्त आपण टाकू शकतो. आता मी याच्यामध्ये बेसन घेतलेलं आहे. बेसन चाळणीने चाळून घ्या आणि थोडं थोडं असं टाका, नाहीतर मग गाठीवर राहतात चाळून नाही घेतलं तर. आणि पटकन मग ते बेसन चांगलं भाजता पण येत नाही गाठींमुळं. आता बेसन चांगलं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आपल्याला अजून बेसन घालायचं आहे, पण आधी याच्यात चांगलं परतून घेऊया. कांदा परतताना तेलाचाही कमी वापर केलेला आहे याच्यामध्ये. आणि हा झुणका खूप छान सुंदर असा लागतो. आता परत थोडं बेसन टाकूयात पसरवून आणि चांगलं भाजून घेऊयात. हे घरी दळलेल्या डाळीचं पीठ आहे. मी प्रत्येक वेळेस 2 किलो डाळ डीमार्टमधून आणते. तिथे स्वच्छही भेटते आणि छान डाळ असते अशी टपोरी. तर त्याचं पीठ आहे, चवीलाही खूप सुंदर लागतं. आता आपलं बेसन पीठ कांदा आणि तेलमध्ये छान असं भाजून झालेलं आहे. आता आपण मीठ टाकत आहोत, चवीनुसार मीठ. कोथिंबीर मी आत्ताच घालत आहे. आता याला पाण्याचा शिंपडा मारायचा आहे, पण पाणी कोमट करून घेतलेलं आहे. कोमटच पाण्याचा वापर करावा.
आता कोमट पाण्याचा शिंपडा मारते. थोडं थोडं पाण्याचा शिंपडा मारून आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला पाण्याचा शिंपडा मारायचा आहे. जास्तही पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला, असं शिंपडायचं आहे. शिंपडून आपल्याला मग ते झुणका करायचा आहे, नाही तर एकदम ते गिसगिशीत होतं बेसनासारखं. आता आपला झुणका पाण्याचा शिंपडा मारून छान झालेला आहे. आता आपण 2 ते 3 मिनटं त्याला वाफ देऊया. स्लो गॅसवर मी वाफ देते 2-3 मिनटं. आता 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. छान असा आपला झुणका तयार झालेला आहे. झुणका तयार आहे. आणि झुणका म्हटल्यावर ज्वारीची भाकरी आलीच पाहिजे. ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खूप छान लागते याच्याबरोबर. त्याच्याबरोबर कांद्याचे पात आणि गाजर. गरम गरम झुणका झालेला आहे. सोबत ज्वारीची भाकरी, कांद्याची पात, गाजर आहे की नाही मस्त आणि टेस्टी. तुम्ही बनवा, तुम्ही करून खा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.